पहा, व्यवस्थित अशी फोडणी आपली तयार झालेली आहे। आलं लसणाचा कच्चेपणा गेलेला आहे। आता आपण त्यात टाकणार आहोत हळद, त्याच सोबत चवीनुसार मीठ आणि पुन्हा एकदा सगळे जिन्नस मिक्स करून घेणार आहोत। हळद आणि मीठ आपण फोडणीसोबत मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण त्यात थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत। मी अर्धी चिरलेली कोथिंबीर ह्यात घातलेली आहे आता फोडणीमध्ये, आणि उरलेली नंतर बटाट्याची भाजी तयार झाल्यानंतर घालणार आहे। आता आपली फोडणी तयार आहे। आता आपण त्यात उकडून किसून घेतलेला बटाटा घालूया। मी बटाटा किसून घेतलेला आहे, तुम्ही बटाट्याच्या फोडी सुद्धा घेऊ शकता। चला मग आता हे सगळं जिन्नस मस्तपैकी व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया। चला पहा, टोस्ट सँडविच मध्ये घालण्यासाठीची बटाट्याची भाजी आपली तयार आहे। आपण त्याला एक वाफ काढून